हॅलो, मी गीता. स्वागत आहे तुमचं आपल्या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये. माहेरी तर 2-3 दिवस छान आराम केला, पण घरी आल्यावरती घराची अशी अवस्था झाली होती ना, कायच सांगावं तुम्हाला. गॅसचं एक बटन कुठं गेलं होतं ते पण सापडत नव्हतं. सगळ्यात अगोदर तर भांडी व्यवस्थित सगळी गोळा वगैरे करून घेतली, ती घासून घेतली. सकाळचा स्वयंपाक वगैरे झाला होता, कपडे पण धुवून घेतले होते अगोदरच मी. त्यानंतर गॅस पण आज चांगला घासून काढला, कारण 2-3 दिवस यालाही कपडा मारलेला नसणार आहे म्हटलं. मग व्यवस्थित किचन वगैरे सगळं आवरून झालं होतं माझं. आणि किचन बघा आता कसा मस्त चकाचक दिसतोय. आणि या ठिकाणी मग नंतर घरं वगैरे व्यवस्थित झाडून घेतली, त्यालाही पुसून घेतलं, कारण 2-3 दिवस झाले घरं काही पुसलेली नव्हती. आजीने वरचेवर झाडली होती, कारण आजीला काही आता एवढं जमत नाही त्यामुळे. आणि आहोंचं तर सीझन सुरू आहे, त्यांना तर वेळ पण भेटत नाही. त्यानंतर इकडे श्रेयांशीची चिडचिड चालू होती, त्यामुळे तिला आंघोळ घातली. आणि आंघोळ घालायच्या वेळेस मॅडमला बादलीत तर बसायचंच असतं. तिला झोपी लावून दिलं. आणि त्यानंतर हा कपड्यांचा ढीग असाच पडलेला होता, याला पण व्यवस्थित म्हटलं आता कपडेच्या घड्या घालून व्यवस्थित ठेवून देऊ. त्यानंतर हे माझं सामान पण बॅगीमधून काढून ते पण जागच्या जागी ठेवून दिलं, कारण श्रेयांशीच्या हातात म्हटलं एखादी वस्तू जर पडली ना, मग ती फुटून तुटूनच निघते. आणि खरंच तुम्हाला सांगते, आपण जरा 2-3 दिवस इकडे तिकडे गेलो ना, घराची खूप डेंजर अवस्था होऊन जाते. आणि माझा तर अवतार तुम्ही आज बघू शकता. मला तर माझा आवरायला वेळ पण भेटला नाही. आज सगळं आवरतेपर्यंत दिवस गेला याच्यामध्येच. तुमच्यासोबत पण असंच होतं का? कमेंट करून नक्कीच सांगा.